हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा मिनी ब्लॉग आहे बघा. आज मी सकाळची बनवत आहे कांद्याची पात. आता दिसत असेल तुम्हाला, कारण अंड्याची पोळी नाही बाबा, कांद्याची पात. पोरगं म्हणते अंड्याची पोळी. तर बघा, कढईमध्ये पहिलं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये टाकू आपण जिरी मोहरी. चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचं. नंतर आपण लसूण पण चांगला भाजला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर. कारण मी हिरवी मिरचीचं वाटण नाही केलेलं, त्यामुळे मी लाल मिरची पावडर टाकणार आहे. हे झालं, असं झालं. त्यानंतर ना आपण एक कांद्याची पात जी धुतली होती, भिजत घातलेली आहे ती. आणि ह्याला ना नुसतं वाफेवर शिजवायचं, मस्त लागते कांद्याची पात. आणि यामध्ये जर फुकट टाकली ना मग तर अजून लय भारी टेस्ट लागते. पण आता कसं श्रावण मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यानंतर ना आपण टाकणार आहोत ही भिजत घातलेली हरभराची डाळ मस्तपैकी. ठेवायचा काही प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही म्हणसाल काळ्या कढईत काय अशी भाजी केली. काय झालं, पापड तळले होते ना काल उपवासाला, थोडं तेल होतं. मग म्हटलं आता चला ह्याच तेलात करावं. डबल दुसरी कढई, दुसऱ्या कढईमध्ये ना मी हे केलं. हे बघा, आज उपवास आहे माझा म्हणून खारे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत. मला उपवासाला आवडत नाही खिचडी. तर चला आता झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. आणि बघा, या पोराचं काहीच काम नसतं, सकाळी 5ला उठून मोबाईलमध्ये गेम खेळतोय. कसं करावं.